सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार। तर अराउंड द वर्ल्ड विथ मराठी मुलगी या चॅनल मध्ये ही मराठी मुलगी आज तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन निघालेली आहे पुढच्या ऑफबीट डेस्टिनेशनला। आज मात्र आपण आहोत यूके मध्येच। आज मी निघालेली आहे केम्ब्रिजला। केम्ब्रिज हे लंडन पासून साधारण फक्त 90 किलोमीटरवर आहे। आता मी उभी आहे लिव्हरपूल स्ट्रीट स्टेशनवर। खूप मोठं आणि भव्य स्टेशन आहे हे आणि इथून आपण ट्रेन घेणार आहोत। ग्रेटर अँग्लिया ही ट्रेन साधारण 1.5 तासात आपण केम्ब्रिजला पोहोचणार आहोत आणि केम्ब्रिज मध्ये आज आपण अख्खा दिवस घालवणार आहोत। केम्ब्रिज हे तसं पाहिलं तर नवीन गाव नाही, पण मराठीमध्ये खरोखरच खूपच कमी व्हिडिओ असल्यामुळे मी हा व्हिडिओ मराठी लोकांसाठी म्हणून खास मराठीतून करायचा ठरवला। रम्य निसर्ग बघत 90 मिनिटं कसे गेले ते कळलंच नाही आणि स्टेशनवर येऊन पोहोचलो। स्टेशन अतिशय भव्य आहे। 1845 मध्ये बांधलं गेलेलं हे स्टेशन 2000 मध्ये याची पुनर्बांधणी केली। आता आम्ही निघालो स्टेशनवरून सिटी बसने म्युझियम बघण्यासाठी आणि त्यानंतर अनेक वेगवेगळे पुढचे अट्रॅक्शन्ससाठी। म्युझियम मध्ये लॉकर उपलब्ध असल्यामुळे बॅग्स ठेवून शांतपणे म्युझियम बघता येऊ शकतं। सुंदर कलाकृती, मन मोहून टाकणारे पेंटिंग्स, वेगवेगळे स्कल्पचर्स, त्याचबरोबर भव्य दिवाणखाने आणि विस्तृत अशी पसरलेली वास्तू आणि त्यावरचं कलाकुसर, हे सगळं बघताना दिवस कसा निघून जाईल इथे समजत सुद्धा नाही। केम्ब्रिजच्या रस्त्यावरून फिरताना आणि लाईमस्टोन मधील जुन्या इमारती बघताना खूपच वेगळं वाटत होतं। किंग्स परेड या रस्त्यावर सुद्धा आम्ही फिरलो। किंग्स कॉलेजची ही इमारत आहे, अतिशय भव्य इमारत आहे आणि केम्ब्रिज विद्यापीठांमधलं एक महत्त्वाचं कॉलेज म्हणून किंग्स कॉलेज ओळखलं जातं। केम्ब्रिज या गावात जरी शिकण्यासाठी येता नाही आलं तरी मला असं वाटत होतं की आपण इथे फिरतोय ते सुद्धा खूप छान आहे आणि बघूयात पुढच्या जन्मात इथे येता आलं तर शिकण्यासाठी म्हणून। जिथे न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला ते जे झाड नेहमी सांगितलं होतं तर त्याच लोकेशनला आपण आता आलो आहोत, ज्या ठिकाणी न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला। याच झाडाच्या खाली न्यूटन बसला होता। केम्ब्रिज विद्यापीठाचा हा भाग आणि ज्या ठिकाणी या झाडाखाली बसला असताना एक ऍपल खाली पडलं आणि तिथून प्रख्यात शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला।
चलो मग आता आपण उभा आहोत केम रिव्हरवर. मी आता किंग्स कॉलेज ब्रिजवर उभी आहे. खूप सारे ब्रिजेस आहेत या केम रिव्हरवर. मुळात ही केम रिव्हर आहे म्हणूनच याला केम्ब्रिज असं या गावाला नाव पडलेलं आहे. अनेक ब्रिजेस आहेत, जसं किंग कॉलेज ब्रिज आहे, ट्रिनिटी कॉलेज ब्रिज आहे, ब्रिज ऑफ साय आहे, महत्वाचा आणि टुरिस्ट अट्रॅक्शन असलेला मॅथमॅटिशियन ब्रिज आहे, त्याच्यानंतर एक वुडन ब्रिज आहे. असे खूप सारे ब्रिजेस आहेत. आणि आपण तुम्ही बघत असाल इथे की पंटिंग सुरू आहे. इथे पंटिंग म्हणजे काय, एक छोटी बोट असते आणि त्याच्यातनं टुरिस्ट ला नेतात आणि दोन्ही बाजूचे अट्रॅक्शन्स किंवा केम्ब्रिजचे जे कॅम्पसेस आहेत, कॉलेजेसचे जे कॅम्पसेस आहेत ते आपण बघू शकतो. खूप छान वाटतं आहे. आणि आता आम्ही निघणार आहोत पंटिंग करायला आणि तुम्हाला सुद्धा मी आजूबाजूचा केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आणि त्याचे कॅम्पस मी तुम्हाला आता दाखवणार आहे. केम्ब्रिजच्या गल्ल्यांमधून फिरताना अचानक एक चेरीचं झाड बहरलेलं दिसलं आणि पाय आपसुकच 2 मिनिटं थांबलेत. वातावरण खूप छान आहे. आता पाऊस नाहीये, हलकसं वारं आहे आणि ऊनही नाहीये, त्याच्यामुळे थंडी नाहीये. जरी एक स्वेटर तुम्हाला किंवा एक जॅकेट तुम्हाला घालावं लागतं आहे. आणि तुम्ही बघत असाल खूप छान आजूबाजूचा पूर्ण परिसर दिसतो आहे. आणि आय एम व्हेरी मच एक्सायटेड नाऊ की आता केव्हा आपण पंटिंग करायला निघतोय आणि वेगवेगळे कॅम्पसेस बघणार आहोत. Yeah, that's absolutely fine. How many total beaches we are going to see? Sorry? How many total beaches we are going to see? 8 bridges. 8. 7. Okay. It's a bridge locally known as concussion bridge because you have to be very careful not to hit your head. And in one moment, coming into view behind it, it's a little glorious. सगळ्यात महत्त्वाचं जे मेन कॉलेज आहे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचं, किंग्स कॉलेज आणि किंग्स कॉलेज चॅपल, हे आता आपण मागे बघतोय. माझ्या मेन 4च कॉलेजेस आहेत केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात ते. आणि त्याच्यात महत्त्वाचं किंग्स कॉलेज आहे. खूप जुनं कॉलेज आहे, जवळपास 700 ते 800 वर्ष जुनं कॉलेज आहे हे. आणि तुम्ही बघताय हे व्ह्यू किंग्स कॉलेज आणि किंग्स चॅपलचा. जसं मी आधी सांगितलं, मॅथमॅटिशियन ब्रिज, वुडन ब्रिज, किंग्स कॉलेज ब्रिज, ट्रिनिटी कॉलेज ब्रिज, ब्रिज ऑफ साय, असे अनेक ब्रिजेस दिसत आहेत. खूपच छान वाटतंय आणि आय एम थरोली एन्जॉयिंग इट. हा जो लाकडी ब्रिज तुम्ही आता बघताय हा मॅथमॅटिशियन ब्रिज म्हणून ओळखला जातो. मॅथ्सच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट वापरून हा ब्रिज तयार करण्यात आला आहे, म्हणून त्याला मॅथमॅटिशियन ब्रिज असं नाव पडलं आहे. तर मग ही केम्ब्रिजची टूर तुम्हाला कशी वाटली ते मला अराउंड द वर्ल्ड विथ मराठी मुलगी या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अराउंड द वर्ल्ड विथ मराठी मुलगीच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय, फिरत रहा.